नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? छान मजेत ना? सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. तर बघा, आजची रेसिपी बनवणार आहे मी घेवर. किती सुंदर दिसतंय ना? तर चला मग लागूया तयारीला. इकडे घेतलं आहे मी अर्धा लिटर दूध, त्यात एक अर्धी वाटी पनीर घेतलं आहे आणि छान कुस्करून घेतलं थोडं पाणी टाकून. त्यात लोखंडी कढईमध्ये ठेवलं आणि त्यात थोडंसं 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतली, त्यात थोडंसं पाणी घातलं आणि टाकलं दुधामध्ये. इकडे टाकले 4 चमचे साखर आणि छान असं मंद आचेवरती शिजत आहे. तर चला पाक बनवून घेऊया. इकडे 1.5 वाटी मैदा घेणार आहे मी, त्या हिशोबाने 1.5 वाटी साखर घेतली आहे पाक करण्यासाठी. आणि आता त्यात टाकूया पाणी आणि ठेवू गॅसवर. एक फुलपात्र पाणी टाकलं आणि ठेवूया गॅस करायला. चला, इकडे हळूहळू आता घट्ट होत आहे. मस्त दिसते ना? घेवर कोणाकोणाला आवडतो? हा राजस्थानी पदार्थ आहे आणि हा मी करून बघणार आहे आज. एक वेळ केला होता, खूप छान झाला होता आणि आज दुसऱ्यानं करत आहे. आता इकडे घेऊया मैदा. 1.5 वाटी मैदा आहे हा, जवळजवळ 2 वाट्यांमध्ये घेतला थोडा थोडा. आता त्यात जितकं लागेल तितकं पाणी टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं. रक्षाबंधनसाठी काही ना काहीतरी प्रत्येकजण मिठाई बनवत असते, तर मी आता यावर्षी बनवणार आहे घेवर. आपले ट्रेडिशनल बनवतच असतो, पण आपण दुसऱ्यांचे पण बनवले पाहिजे. तर म्हटलं चला आज बनवूया. स्लरी थोडीशी घट्ट वाटते, परत मी एकदा त्याला थोडं पाणी टाकून फेटून घेते. एकदम असे शिंतोडे पडले पाहिजे असे बनवून घेणार आहे. जसं जसं लागेल त्या हिशोबानेच पाणी टाकायचं. आता थोडीशी झाली आहे ठीक. चला, आता इकडे ठेवलेली आहे मी रबडी, ती झाली आहे तयार. बघू आपण. हे झालं व्यवस्थित. आता इकडे ठेवून देऊ. इकडे बघा किती छान तयार झाली आहे रबडी, मस्तपैकी छान दिसते ना? पाक पण तयार झाला, छान होत आहे. आता त्याच्यात टाकू आपण थोड्या इलायच्या. 2-3 इलायची घेतली, ती आता थोडीशी सोलून बारीक करून घेऊया. आणि ड्रायफ्रूट वगैरे पण घेणार आहे, जे जे आपल्याला आवडतात ते. 5-6 पाकळ्या घेतल्या गुलाबाच्या डेकोरेशनसाठी आणि 5-6 बदाम, तितकेच पिस्ते असं घेऊन त्याला कट करून घेणार आहे. पहिले माहेराला जायचो त्यावेळेला काही करायची गरज पडायची नाही. आता आपल्याच घरी आहे तर सगळं करावं लागतं. आता याच्यात टाकली कुटून इलायची. इकडे तेल पण गरम झालेलं आहे, छानपैकी कडकडीत. दोन याच्यात करून बघणार आहे मी. एक छोट्या पातेल्यात आणि एक याच्यात रिंग ठेवली आणि त्याच्यात करून बघणार आहे कोणत्यात चांगलं होतं. मग मी ते दाखवते. तर चला, दोन्हीकडे पण बघा, करून दाखवली. कशी झालं आहे घेवर? छान झालं आहे ना? एक माझ्याकडून सुरुवातीला मोडला बरं का करताना. पातेल्यातला काढला होता, तो ठेवताना मोडला. तर झाले आहे तयार आपले घेवर. तर टाकून घेऊया. इकडे पाक पण तयार झालेला आहे. थोडा पाक टाकून त्याच्यावर डेकोरेशन करू.
छान अशी रबडी लावून घेऊ एक एक थर. तुमच्याकडे कशी करतात माहीत नाही, पण मी तरी अशीच बनवली. छान अशा गुलाब पाकळ्या, पिस्ते, बदाम तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स लावून घ्या. गोड खायला कोणाकोणाला आवडतं, मला तर गोड खूप आवडतात, कोणतेही पदार्थ असो. हे मूर्त छानपैकी आणि खूप मस्त लागतं बरं का. परत एक लेयर टाकून घेतली आणि त्याच्यावर रबडी लावली. परत ड्रायफ्रूट, पाकळ्या आणि छान सजवून घ्यायचं. बघा किती छान झालं. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला काय आवडतं ते सांगा. बघा किती छान बनले आहे घेवर. बाय बाय. धन्यवाद.